आता तुम्ही आणि तुमचं नशीब, जगले तर जगले आणि वाचले तर वाचले. आता पिकलेलं पाणी कधीतरी गळतच असतंय. तुमच्या सोबत आम्हाला मरायचं नाही. आम्हाला नातवंड खेळवायचेत, नातवंडाचे लग्न करायचेत, पत्रुंडाची तोंड पाहायची. माणूस पैशाला वर नेतो, माणूस पैसा माणसाला वर नेतो, पण माणूस पैशाला वर नेऊ शकत नाही. हे जगातले एकमेव सत्य. पत्नी उंबऱ्यापर्यंत, पोरगी कन्यादानापर्यंत, बायको उंबऱ्यापर्यंत, समाज स्मशानापर्यंत आणि पोरगा फक्त मुख अग्नी दानापर्यंत साथ देतो. त्याच्यानंतर कुणीच आपल्याला साथ देत नाही. एकला चलो रे. अरे मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. मुलगी म्हणते बाप माझा आहे, मुलगा म्हणतो बाप माझा आहे, पत्नी म्हणते नवरा माझा आहे, आई म्हणते मुलगा माझा आहे. हे माझं ते माझं करता करता सगळ्या बाजारामध्ये माणूस गुरफटतो. आणि खरा माझा असणारा परमात्मा, जो खरा माझा आहे, त्याच्यापासूनच तो दुरावला जातो. ही खरी जगाची रीतीनी सद्य परिस्थिती. मतलब कि है दुनिया कोई किसी का नहीं होता. जिस पर जरूरत से ज्यादा भरोसा होता है अक्सर वही धोखा देता है. जिस पर जरूरत से ज्यादा भरोसा होता है अक्सर वही धोखा देता है. गजेंद्र आठवण झाली. अरे यांच्यासाठी मी आकडे टाकू टाकू मोटरी चालवल्या, ज्यांच्यासाठी उपरण्याखाली हात घालू घालू म्हशी इकल्या, बांध कुरू कुरू इस्टेटी वाढवल्या. याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला. ज्यांच्यासाठी नको नको ते खोटे नाटे धंदे केले. रात्रीचा दिवस, दिवसाची हाडाची काड, रक्ताचं ते पोट्टे बी कामी आले नाही मला. जिला लाख रुपये खर्च करून आली, जिच्यासाठी मी माई माय तोडली, जिच्यासाठी माझा भाऊ तोडला, ती सौभाग्याची जोडीदारीन सुद्धा मला सोडून गेली. राग आला, दुःख झालं, अंतकरण हेलावलं गेलं आणि जाणीव झाली. हा तुम्ही सगळीकडून सुटला की माणूस मोकळाच होतो गड्या, तेव्हा खरा ताळ्यावर येतो. सगळीकडून सुटल्या गेला, सगळीकडून हुकला. बायको गेली, पोरं बाळा गेली, सुना गेल्या, नातवंड गेले आणि एकटा उरला ना. हातबल झाला, शक्ती कमी पडली, सुटकेचा निश्वास सोडला. वास आता युद्धच करायचं नाही याच्यासोबत मला. आता कुणाला शरण जाऊ मी, कुणाचा दावा करू, कुणाला आवाज देऊ, कुणाच्या नावाने टाहो पडू. ज्या आरती हा निसर्ग दिसतोय, ज्या आरती सरोवर दिसतोय, ज्या आरती हा पर्वत दिसतोय, ज्या आरती हा नक्र दिसतोय, ज्या आरती कमळ फुललेली दिसतायत, ज्या आरती मी जन्माला आलोय. साधं चित्र असेल तर त्याचा कोणीतरी चित्रकार असतो. हे सुंदर निसर्ग चित्र ज्याने रंगवलं, याला रंगवणारा कोणीतरी नक्कीच असणारे. नाही माहिती मला त्याचं नाव काय, मला नाही माहिती त्याला काय म्हणतात, पण आज मला वाचवायला त्याला यावंच लागेल. सोंडेत फूल तोडलं कमळाचं, आकाशाच्या दिशेने दिलं भिरकावून आणि त्याचं नावही घेतलं नाही, कारण नावच माहिती नव्हतं ना. कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. ज्यावेळी आर्त हाक अंतःकरणापासून मारली आणि ब्रह्मांडाच्या नायकाला ज्यावेळी हत्तीची, त्या गजेंद्राची हाक ऐकू आले ना, त्यावेळी माझा परमात्मा किती त्वरेने धावला. ऐका, सगळ्या हत्तीच्या बायका सोंडा रिकाम्या केला निघून गेल्या. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. अर्थ हाक गेली वैकुंठात असलेल्या परमात्म्याला. किती त्वरेने धावले. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. हत्ती म्हणायला देव आई साहेबांजवळ होते, लक्ष्मी मातेजवळ, आणि ती म्हणेपर्यंत गजेंद्राच्या जवळ आले. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. आगे लगत गोली, पीछे होत आवाज. एवढ्या त्वरेने देवाने गरुडाला सांगितलं, गरुडा फेअर अँड लावली पावडर मेकअप नंतर करा, माझा भक्त अडचण येते. त्वरेने अर्जंट धावावं लागतंय. परमात्मा गरुडाला मागं सोडलं, परमात्मा पुढे पळत होते. परमात्मा प्रगट झाले, बोली चक्र सोडलं आणि नकराचं मस्तकच उडवलं. नकरा तुला नरकातच घालतो म्हणे. हत्तीतून एक दिव्य पुरुष प्रगट झाला. परमात्मा वैकुंठाला घेऊन जाऊ लागले. त्यावेळी त्या हत्ती नकरातून एक दिव्य पुरुष प्रगट झाला आणि
आणि तो नक्र म्हणू लागला, देवा, रामायणामध्ये केवट आणि युक्तिवाद मांडला आणि भागवतामध्ये या गजेंद्राने इतका सुंदर युक्तिवाद मांडलाय. म्हणे, देवा, लय घाई झाली का तुला? त्याला एकट्याला घेऊन आणि मला इथं ठेवून का चाललास? देव म्हणे, तुला नरकाला घालायचंय. म्हणे, मला का नरकाला घालायचंय? माझा भक्त हत्ती, त्याला तू त्रास दिलास, माझ्या भक्ताला त्रास दिलास म्हणून तुला शिक्षा करणारे. तो म्हणे, देवा, हत्ती म्हणजे तुझा भक्त झाला आणि मी म्हणजे तुझा शत्रू झालो का रे? अरे पण हजारो वर्ष तुझ्या भक्ताचे पाय धरलेत ना मी तर तुझ्या भक्ताचा भक्त झालो. परमात्मा म्हणे, कोणत्या शाळेत शिकलास रे? कोण मास्तर होता तुझा? एवढं बोलतोस टाळटाळ तू. नक्र म्हणे, देवा, तू जर मला नरकाला पाठवत असशील तर रातोरात केसरी, दैनिक भास्कर, आनंदनगरी, लोकमत, आजतक, कलतक, परसोतक, पुण्यनगरी सगळ्या वृत्तपत्रकाच्या संपादकाला फोन लावन मी. देवाचे पाय कोणी धरू नका, कोणी संताची संगत करू नका. जो संताची संगत करतो, जो भक्ताचे पाय धरतो, त्याला देव नरकाला पाठवतो. माझा अनुभव ही ती नक्र. आता देव म्हणे, उद्या निवडणूक लागणारी लवकरच, आणि निवडणुकीच्या तोंडावर माझा अपप्रचार लावला याने. जर लोकाला कळलं मी कसा आहे खरा खरा तर लोक मला मतदान करतील का? देव म्हणे, नकरा तुलाही वैकुंठाला नेतो, पण लोकात माझा अपप्रचार तरी करू नको ना. देवाने दोघांनाही वैकुंठाची प्राप्ती करून दिली. हा हत्ती कोण होता? मागच्या जन्मात इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. अगस्तीच्या शापाने हत्ती झाला. आणि हुहू नावाचा गंधर्व होता, हा नक्र, मगर. स्वर्गात दोन गंधर्व होते, हा हा आणि हुहू. काय? हा हा आणि हुहू. मग तरी माणसात, ए पोरो, काय हा हुहू लावले? हा हा हुहू. देवांना एंटरटेनमेंट करण्यासाठी होते. देवल ऋषी एकदा स्नान करू लागले. हा नक्र गेला, हा हुहू नावाचा गंधर्व गेला आणि ऋषींचा पायच पकडला त्याने अचानक जाऊन. राग आला, शाप देऊन टाकला, तू नक्र होशील, मगर होशील. पण तो शरण आला, उशाप दिला, जरी तू नक्र होशील पण तुझा उद्धार करण्यासाठी परमात्मा स्वयं प्रगट होतील. म्हणून गजेंद्र आणि नक्राच्या मागच्या जन्मातल्या शापाची कथा गजेंद्राने अंतिम क्षणाला 35 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचं स्तवन केलं. असं म्हणतात, जो गजेंद्र मोक्षाचा पाठ करतो अंतिम क्षणाला परमात्मा प्रत्यक्ष त्याला भेट देतात आणि त्याचा उद्धार करतात.